वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यातनं ती ऑडी कार आता हलवण्यात आल्याची माहिती मिळतेय। पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर कार हलवली गेल्याची माहिती मिळतेय। बाणेरमधल्या बंगल्यामध्ये ही ऑडी कार झाकून ठेवण्यात आलेली होती। काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आज आता ही ऑडी कार बंगल्यातनं हलवण्यात आल्याची माहिती मिळतेय। ऑडी कार आता नेमकी कुठे हलवली गेली आहे याबाबत अजूनही ठोस माहिती मिळू शकलेली नाही। हीच ती ऑडी कार होती ज्या कारवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात होत्या। IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर पुणे पोलिसांनी काल कारवाई केली होती। अर्थात त्यांच्या ऑडी कारवर ज्या पद्धतीने दिवा लावण्यात आलेला होता या ऑडी कारसाठी त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली होती आणि ती ऑडी कार कालपर्यंत जर आपण बघितलं तर बाणेर येथील जो पूजा खेडकर यांचा जो बंगला आहे ओमदीप, जो बाणेर अतिशय पॉश एरियामध्ये जो बंगला आहे त्या ठिकाणी पार्क होती। ती याच बंगल्यामध्ये झाकून ठेवण्यात आलेली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर इतर जे कार्स आहेत, इतर जे गाड्या आहेत ते दिसतात, मात्र जी ऑडी कार होती ती या ठिकाणी दिसत नाही। ती अर्थातच इथून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे। खरं तर या ऑडी कारवर दिवा लावण्यात आलेला होता, अर्थात महाराष्ट्र सरकार असं देखील लिहिण्यात आलेलं होतं। अर्थातच याच कारणास्तव या गाडीवर कारवाई करण्यात आलेली होती। पोलिसांनी नोटीस देखील बजावलेली होती। मात्र आज जर आपण बघितलं तर या बंगल्यामध्ये ती कार या ठिकाणी नाही। त्यामुळं जर आपण बघितलं तर ती कार नक्की कुठे गेली आहे हे देखील पोलिसांचा आता तपासाचा भाग आहे। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे या बंगल्यामध्ये जी ऑडी कार होती ज्याच्यावर पोलिसांनी काल कारवाई केली होती, नोटीस बजावली होती, ती कार आता या बंगल्यात दिसत नाही। अर्थात ती नक्की कुठं हलवण्यात आलेली आहे हा तपासाचा भाग आहे। मात्र ती कार ज्याच्यावरून हा सगळा वाद सुरू झाला ती कार या ठिकाणी दिसत नाही। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।